सर्व शेळीपालन नंतर बघा आज आपण आलोय पोल्ट्री फार्मला व्हिजिट देण्यासाठी. तर बघू शकता आता जेमतेम 800 पिल्लं आहेत. तर सुरुवाती जवळजवळ 5-6 महिन्यापासून सुरुवात केली. पहिली बॅच विकलेली. पहिली बॅच पांढरी त्या कोपऱ्यातले काही पिल्लं विकलेली. तर बघू शकता क्वालिटी पूर्ण कावेरीचे पिल्लं आहे. 800 पिल्लं होते. काही मेले, काही मरतो झाली की 20 एक मेले. 800 मधून 20 एक मेले. तर एक महिने झाले की आता एक महिने झाले. हा दुसरा महिना चालू झाला. तर बघू शकते की 1 किलोच्या वर झाले ना ते आता. 1 किलोच्या वर झाले. बघा पोल्ट्री सुरुवात छोटीशी का ना आपल्या व्यवसायाला सुरुवात केली पाहिजे. इकडे तिकडे प्रायव्हेट काम केल्यापेक्षा दुसऱ्याची गुलामी केल्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय कधी पण केलेला चांगलाच असतो. तो कोणता पण नाव. आता पोल्ट्री फार्मला जेमतेम बरेच जवळ 70 ते 80% लोक पोल्ट्री फार्मला किंवा कोंबड्या पाळण्याला नावं ठेवत असतात. कारण त्यांच्या विष्ठाचा त्याचा वास येतो त्यामुळे नाव ठेवतात. किंवा जे जास्त हुशार अति जास्त शिल्लक लोक राहतात ते जास्त नाव ठेवतात. म्हणजे स्वतःला देव करणारे ते जास्त नाव ठेवत असतात. पण मग बघा कोणी आपल्याला आणून देत नसतं खायला. त्यामुळे आपल्याला जो व्यवसाय पटेल तो आपण करायचा असतो. आता कसं का होईना याला आता जवळजवळ 1 ते 2 लाखाचं उत्पन्न तयार झालेलं आहे. आता त्याला खर्च पण तेवढाच आहे मित्रांनो. कारण दोन्ही बाजू बघावं लागतं व्यवसायाच्या, नफा आणि तोटा. आता सुरुवातीला आपल्याला खर्च करावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला उत्पन्न भेटत असतं. आता जेमतेम 1.5-2 महिन्यात त्यांचं खाद्य झालेलं आहे. जवळजवळ 50 ते 60 हजाराचं त्यांना खाद्य लागलेलं आहे. तर 1.5 महिन्यात एवढा खर्च करावा लागतो. परत 21-22 हजाराचे पिल्लं 800 पिल्लं प्लस 50-60 हजार रुपयेचं खाद्य म्हणजे जेमतेम 70-80 हजारापर्यंत खर्च झालेला आहे 2 महिन्यात. त्यामुळे अजून 1-1.5 महिन्यात ते विक्रीसाठी उपलब्ध होतात. कावेरीचे पूर्ण आणि कावेरीचं मार्केट चांगल्या प्रकारे. त्यामुळं तुम्ही एक तर त्याला डायरेक्ट होलसेलमध्ये विकू शकतात किंवा त्यांचे अंड्यावर बसून अंडे विकू शकता. दोन्ही पण फायदा. कारण अंडं गावरान किंवा कावेरीचं अंडं 20 रुपयाला झालेलं आहे. मार्केटला आता अंड्याची आणि चिकनची खूप मागणी आहे. अंड्याची सर्वात जास्त मागणी. त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे व्यवसाय करू शकता. आणि कारण खर्च आहे बघा. आता खर्च प्रत्येक गोष्टीला आहे. पण मग ज्या गोष्टीला भाव आहे आजकाल, ज्या गोष्टीपासून जास्त उत्पन्न किंवा ज्या गोष्टीला चांगला भाव आहे तीच व्यवसाय करायला परवडतो. सध्या शेतीला यावर्षी पूर्ण शेतीचा माल आहे तो पूर्ण लॉसमध्ये किंवा कोणत्याच मालाला सध्या भाव नव्हता. आता भाव वाढले. सोयाबीनचे 7-8 हजार, आद्रकीचे 7-8 हजार, कापसाचे 10 हजार, मक्काचे 2 हजार झाले. जेव्हा शेतकऱ्याकडे माल नसतो तेव्हा शेतीमालाचे भाव वाढत असतात. जेव्हा पूर्ण शेतकऱ्याच्या हातात पीक येतं किंवा माल येतो ते विक्रीसाठी करतो तेव्हा मार्केट खूप डाऊन राहतं. शेतकऱ्याच्या मालाला मातीमोल भावात घेत असतात. त्यामुळं पोल्ट्री व्यवसाय किंवा शेळीपालन व्यवसाय हे 2 एकमेव असे व्यवसाय. त्यांना चॅलेंज नाही किंवा कोणतीच स्पर्धा नाही. बिनधास्त आपण करू शकतो, कमी खर्चात करू शकतो. आणि मार्केटला कधी पण किंमत अर्ध्या रात्री त्या पोल्ट्री फार्मला किंवा शेळ्यांना कोंबड्यांना किंमत असते, मागणी असते. तर कारण खादाड लोक जास्त झाले, खाणारे जास्त झाले आणि माळकरी कमी झाले. कारण बघा जास्त लाजून किंवा असं लाज वाटून ते गोष्टी चालत नसतात. व्यवसाय बिनधास्त करायचं असतो. फक्त व्यवसाय करताना चांगल्या प्रकारे विचारपूर्वक, अभ्यासपूर्वक, नियोजनबद्ध या पद्धतीने जर आपण व्यवसाय केला तर नक्कीच कोणत्याही व्यवसायात आपण यशस्वी होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता छोटासा 2 भावांनी सुरू केलेलं त्यांचं अजून शिक्षण चालू आहे 12वी फर्स्ट इयर सेकंड इयरला. तर यांनी स्वतःच्या पैशातून किंवा थोडा घरून पैसा घेऊन सुरू केलेला व्यवसाय पहिली बॅच त्यांनी काढलेली. आता ही दुसरी बॅच आहे. तर ही दुसरी बॅच अजून 1-1.5 महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होते. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे व्यवसाय करू शकता मित्रांनो. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन व्हिडिओसाठी. तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करा आणि काही मदत लागली तर आपल्याला नक्कीच कमेंटद्वारे कळवू शकता. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या व्यवसायाची. आणि पावसाळ्यात शक्यतो कोंबड्यांना आता 1-1.5 महिन्यात विक्रीसाठी काढण्यात मजा आहे. कारण बघा आजार वगैरे जास्त पावसाळ्यात होत असतात. त्यामुळे काळजी घेणं पण तेवढीच आवश्यक असते मित्रांनो. तर